हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चटपटी ताकाची कढी। एकदम सोप्या पद्धतीने कढी बनवणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर चला आपण सुरू करूया। सर्वात आधी आपल्याला इथे ताक घ्यायचं आहे। एक डब्बा भरून मी ताक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आहे। 2 ते 3 चम्मच बेसन वापरायचं आहे आपल्याला, जास्त बेसन वापरायचं नाही आणि ताक पण थोडंसं आंबटच पाहिजे। आता याला चांगलं ढवळून घ्यायचं। खूप म्हणजे खूपच भारी आणि टेस्टी कढी बनते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी कढी बनली मला कमेंट करून कळवा। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी हळद टाकली। आता याला मस्त एकजीव होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचे। अजिबात गुठळी राहिली नाही पाहिजे, पूर्ण मस्त असं एकजीव होईपर्यंत फेटायचं आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता कढी आपली फेटून झालेली आहे। या प्रकारे तुम्हाला फेटून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला 1 ते 1.5 चम्मच छोटे चम्मच साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे आपली कढी एकदम अप्रतिम बनते। आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे आणि थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडेसे कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत आणि फोडणी चांगली तडतडली की आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता। आता इथे एक महत्त्वाची टिप्स देते मी की कढीला फोडणीला टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचे, नाहीतर कढी फुटू शकते। एकसारखं कढीला ढवळत राहायचे, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत कढीला ढवळत राहायचे। गॅस मंदच ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता कढीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। आता फोडणीसाठी आपल्याला इथे छोटासा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि लसूण मिरचीचा वाटण करून घेतलं आहे मी। हिरवी मिरची आणि लसूण त्याचं वाटण करून घेतलं आहे। ते वाटण ह्याच्यात घालून मस्त असं आपल्याला फोडणी तयार करायची आहे। आंबट, गोड आणि तिखट हे तिन्ही टेस्ट असतात कढीमध्ये। एकदम अप्रतिम कढी बनते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। याप्रमाणे आपल्याला फोडणीला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लाल मिरचीचे तुकडे सुद्धा कट करून घालू शकता, त्यानी टेक्स्चर एकदम छान दिसतं। तुम्ही पाहू शकता मी ते लाल मिरचीचे काही तुकडे घातलेले आहेत आणि ह्याला मस्त असं भाजून घ्यायचं। आता आपली फोडणी रेडी आहे। आता ही फोडणी आपल्याला कढीमध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी कढीला ढवळून घ्यायची। 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवरती शिजू द्यायचे। तुम्ही पाहू शकता कढी कशी मस्त बनली आहे। आता कढी रेडी झालेली आहे। कढीला तुम्ही भातासोबत किंवा अशीच जेवणासोबत पिऊ शकता। खूप भन्नाट लागते, एकदा नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद।